इव्हनिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा चार्टमध्ये तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये तेजीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये मंदी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे समजते. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 3 कॅन्डल्सचा समावेश असतो आणि या पॅटर्नमध्ये जी पहिली कॅन्डल असते ती लॉंग बुलिश कॅन्डल असते, म्हणजेच मोठी तेजीची कॅन्डल असते आणि ती ग्रीन कलरमध्ये बनते. दुसरी जी कॅन्डल असते ती छोटी तेजीची कॅन्डल असते किंवा मग छोटी मंदीची कॅन्डल असते. यामध्ये कलर मॅटर करत नाही. दुसरी कॅन्डल ही रेड कलरमध्ये पण असू शकते आणि ग्रीन कलरमध्ये पण असू शकते आणि दुसऱ्या कॅन्डलला आपण स्टार असं म्हणतो. या पॅटर्नमध्ये तिसरी जी कॅन्डल असते तिसरी कॅन्डल लॉंग बिअरिश कॅन्डल असते, म्हणजेच मोठी मंदीची कॅन्डल असते आणि ती रेड कलरमध्ये बनते. तर मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे बनतो ते मी तुम्हाला आता समजून सांगते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण डे टाइम फ्रेमवर यूज करणार आहोत. तर मित्रांनो, हा पॅटर्न तयार होत असताना पहिल्या दिवशीची जी कॅन्डल आहे डे 1ची ती बुलिश कॅन्डलस्टिक असायला पाहिजे आणि ती ग्रीन कलरमध्ये बनते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा ते मार्केट गॅप अप ओपन असायला पाहिजे, म्हणजेच पहिल्या दिवशीच्या ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइसच्या वरतीच दुसऱ्या कॅन्डलने ओपन आणि क्लोज द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ते रेड कलरमध्ये पण बनू शकते आणि ग्रीन कलरमध्ये पण बनू शकते. फक्त काळजी एकाच गोष्टीची घ्यायची आहे की दुसरी कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलच्या गॅप अप ओपन बनायला पाहिजे. तिसऱ्या दिवशीची जी कॅन्डल असणार आहे ती बेरिश कॅन्डल असायला पाहिजे आणि ती कॅन्डल मंदी दर्शवणारी पाहिजे. म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या दिवशी कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन असायला पाहिजे, तेव्हा हा पॅटर्न परिपूर्ण बनतो. इव्हनिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न सेलिंग पॅटर्न असल्या कारणाने तो एका चांगल्या अपट्रेंड नंतर चार्टच्या टॉपला तयार होतो आणि तिथून मार्केट हे डाऊन साईडला जाण्यास सुरुवात करते. तर मित्रांनो, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरायचा आहे, एंट्री कुठे करायची आहे, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे आणि आपल्याला एक्झिट कधी करायचं आहे ते मी तुम्हाला आता चार्टवर समजून सांगते. चला तर मग आपण या पॅटर्नला चार्टवर